पंतप्रधान मोदींकडून महामानवाला अभिवादन. जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी. संसद भवन परिसरात मोदींकडून अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचा जगभरात उत्साह. नागपूरच्या दीक्षाभूमीवर खरं तर त्यासोबतच दादरच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यवरांकडून अभिवादन. नो डीजे, नो डॉल्बी, नो डान्स, ओन्ली एज्युकेशन. साताऱ्यात अभिनव पद्धतीने आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाणार. सिंधुदुर्गात रंगीबेरंगी धाग्याने डॉक्टर बाबासाहेबांचे चित्र विणले. 7 दिवसात. चित्रकर्ती श्रेया चांदरकर हिने विणले बाबासाहेबांचं चित्र. पैठणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित. मालेगावमध्ये कला शिक्षकाने ₹1 नोटेवर पेन्सिल खरं तर साकारली. डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा चित्र साकारून डॉक्टर बाबासाहेबांना केलं अनोखं अभिवादन. दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आवश्यक 1395 टन धातूची खरेदी. पादपीठ, इमारत आणि पुतळ्याचे 20% काम पूर्ण. डॉक्टर बाबासाहेबांचा जागतिक दर्जाचा 350 फुटाचा पुतळा उभारला जाणार. पैठणमध्ये भव्य चित्ररथावर खरं तर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन. संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळास भेट तर यासारख्या विविध प्रसंगाचा चित्ररथातून देखावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली आणि मिरजेत मिरवणूक काढण्यात येणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता नागपूरच्या संविधान चौकात जल्लोष साजरा. शहराच्या कानाकोपऱ्यातील बुद्ध विहार समितीकडून मिरवणुकीचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त अकोल्यात फटाके फोडत उत्सव साजरा करण्यात आला. परिसरात आनंदमय वातावरण. अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 134 किलोचा केक कापून जल्लोष. यावेळी कार्यक्रमाला रवी राणांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती. उल्हासनगरमध्ये चित्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने केलं अभिवादन. ₹1 नाण्यावर राहुल कीर्तिक यांनी आंबेडकरांचे चित्र रेखाटून केलं अभिवादन. पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही काही काळ सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमधील वाहतुकीत बदल. चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी पाहता वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक मार्गात बदल. जिल्हाधिकारी कार्यालय, अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील गांधी मैदानावर 3 दिवसीय जय भीम फेस्टिवलचं आयोजन. कार्यक्रमाला उदयनराजे भोसले यांची उपस्थिती. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार. शिस्त लावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ कार्यालयाकडून लायसन्स रद्द करण्याचा इशारा. महाराष्ट्रात 2 दिवसात अवकाळी पावसाचा हवामान विभागानं दिला इशारा. अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता. कडक उन्हाळ्याचा पर्यटनावर परिणाम. लोणावळ्यात टायगर पॉइंट, सहारा ब्रिज जवळ शुकशुकाट. ब्रिज समोरील
धबधबाही कोरडा पडलाय. मावळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, वातावरणात गारवा निर्माण, तर नागरिकांना दिलासा. मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार, 5व्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरूच. अद्यापही तोडगा न निघाल्यानं टँकर असोसिएशन संपावर ठाम. बीएमसी खासगी टँकर्स विहिरी बोअरवेल ताब्यात घेणार, टँकर्सच्या संपावर बीएमसीचा तोडगा. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत बीएमसीची कारवाई. बीडमध्ये शेतात लाल चिखल, टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. सोनं 1 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा कालचा भाव 96,000च्या पुढे. अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळल्याची तज्ज्ञांची माहिती. अमरावती सामाजिक समता सप्ताह अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर. उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण. मुंबईत मध्य रेल्वेवर बुधवारपासून 80 वातानुकूलित लोकल फेऱ्या खरं तर सुरू होणार आहेत. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. परभणीत जगदंबा देवी यात्रा महोत्सव निमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित. पुणे ते लखनौ विमानाला तब्बल 18 तास उशीर. विमान व्यवस्थेवर प्रवासी खटला दाखल करण्याचा ग्राहक पंचायतीचा आग्रह. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात शेतकऱ्यांकडून 252 एकरात बिजवाई कांद्यांची लागवड. कांद्याची सेंद्रिय पद्धतीने लागवड, बियाण्याला बाजारात चांगली मागणी. दिल्लीतील लक्ष्मीबाई विद्यालयाच्या भिंतींना शेणाने प्लास्टर देतानाचा व्हिडिओ व्हायरल. संशोधन उपक्रमाचा भाग असल्याचं प्राध्यापकांचं स्पष्टीकरण. बीडमध्ये बावी दरेकर येथील महंत काशीनाथ महाराज यांच्या नारळी सप्ताहात 2 लाख भाविकांची उपस्थिती. 51 क्विंटल बुंदी आणि भाताचा महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ. अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव. अलायन्स एअरलाइन्सच्या निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख. खासदार वानखडेंना दिलेली निमंत्रण पत्रिका व्हायरल. हिंगोलीतील येलदरी धरणावरील पुलाचं काम अंतिम टप्प्यात. मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाची बांधणी. नांदेड जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार. गुंतवणूक परिषदेत 1207 कोटींची गुंतवणूक तर 4032 रोजगार निर्मिती होणार असल्याची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असताना कराडमधील पाटण नगरपंचायतीचं दुर्लक्ष. शेकडो लिटर पाण्याची नासाडी. नागरिकांकडून पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी. हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण. जागतिक मंदीचा हळदीच्या बाजारपेठेवर परिणाम. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्याही चिंतेत वाढ. पंढरपूरमधील कुर्डुवाडीमध्ये शेतमालाचे दर कोसळल्याने आंदोलन. शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं बाजार समितीमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकऱ्यांनी बैठक घेऊन जमीन सीमांकनाला दर्शवला विरोध. मावळमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठे. 31 पाणवठे तयार, तर 18 पाणवठ्यांमध्ये पाणी भरल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा फुटली. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया. पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी गावचे ग्रामदैवत असलेल्या म्हातोबा देवाची बगाड मिरवणूक उत्साहात संपन्न. बगाड पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. यवतमाळच्या पुसदमधील शेतकरी बनला कोट्यधीश. रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकरी कोट्यधीश बनलाय. झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश.
अकोल्यात नागरिकांनी घेतला गोमय स्नानाचा लाभ. म्हैसपूर येथील आदर्श गोशाळेत निशुल्क गोमय स्नान. शारीरिक आध्यात्मिक शुद्धीसाठी स्नानाला महत्त्व. ठाणे भिवंडी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणाची MSRDCच्या अधिकाऱ्यासह आमदारांनी केली पाहणी. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांचा पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. तब्बल 8 वर्षांनी घरवापसी. भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश. अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा. तर खासदार बळवंत वानखडेंकडून आनंद व्यक्त. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक. भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. मिरज तालुक्यात काँग्रेसला खिंडार. आजी माजी सरपंच उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश. तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून पक्ष बांधणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 दिवस आंदोलन. आंदोलनाच्या सांगता मोर्चात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. या महिन्यात पुतळा खरं तर पूर्ण होण्याची शक्यता आहे. आशिष शेलार, नितेश राणे यांनी केली कामाची पाहणी. मुंबईत पाणी आणि रस्ते प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढून जाब विचारणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत निर्णय. कन्हैया कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. भाजपकडून पाटणा पोलिसात तक्रार दाखल. अपमानास्पद भाषा वापरल्याचा भाजपचा आरोप. ट्रम्प सरकारचा अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना इशारा. 30 दिवसांपेक्षा जास्त काळ नोंदणी न केल्यास राहिल्यास शिक्षा. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाची माहिती. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात पोलिसांकडून आणखी 3घांना अटक. तिघेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी. इतरही बनावट कागदपत्रांआधारे झालेल्या नियुक्तींचा तपास होणार. पिंपरी चिंचवडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांकडून लाखो रुपयांचा गांजा जप्त. गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक करत गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये लातूर उमरग मार्गावर खरं तर 4 चाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात. अपघातात गाडीतील 3 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबईतील दहिसरमध्ये फालुद्याची गाडी चोरणाऱ्या 3 चोरट्यांना अटक. फालुद्याच्या गाडीत 2.5 लाख रुपयांचं साहित्य. पोलिसांकडून सापळारच चोरट्यांना अटक. मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून 150 जणांना अटक. कायदा सुव्यवस्थेसाठी दंगलग्रस्त भागात सुरक्षा दलाच्या 5 कंपन्या खरं तर तैनात करण्यात आलेल्या आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती. युक्रेनच्या सुमी शहरावर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 11 मुलांसह 32 जणांचा मृत्यू. 99 जण जखमी. तर पाम संडे साजरा करण्यासाठी लोक जमले असताना हल्ला करण्यात आलाय. चंद्रपूरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळीला पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणात 2,31,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने महिलेचा मृत्यू. अलका सोनवणे असं मृत महिलेचं नाव. तर गंगापूर रोड येथील सोमेश्वर बस स्टॉप जवळील ही घटना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोर लोंढेंविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. मनमोहन मिठाईवाला व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा आरोप. भाईंदरमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अटक. काशीमीरा पोलिसांच्या सतर्क आणि जलद कारवाईमुळे आरोपीला 24 तासात अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. शेंद्रा MIDC जंक्शन जवळील घटना. पिंपरी चिंचवडमध्ये सराईत चोरट्याला 24 तासात अटक. CCTV कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोराला पकडण्यात आले. 16,92,300 रुपयांचा सोने चांदीचा मुद्देमाल जप्त.
आईकडून पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील बिबवेवाडीतील धक्कादायक प्रकार समोर. आरोपी आईला पोलिसांकडून अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.